इंटरव्ह्यू झाले. इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यांच्या सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव पण आला. पण नंतर त्यांनी सगळ्या प्रिन्सिपलांची बैठक घेऊन नंतर त्यांना बोला म्हणजे हवायला म्हणजे त्यांना तुम्ही त्या पोस्टिंग करता ह्या नाही म्हणून सुटेबल नाही म्हणून त्यांना वगळण्यात आलं. तर याच्यावर काही करता येईल? तुम्हाला जे आहे, मला तुम्ही काय करा, तुमचे जे कागदपत्र आहे पीडीएफ त्याचे तयार करून व्हॉट्सअप करा. हो. ते जे तिथले मंत्री आहे, ज्यांनी कोणी तुम्हाला हे मार्गदर्शन केलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे गोष्टी, जे हम्म, शाळेचे अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही व्यक्तिगत बोलून समस्या काय आहे समजून घेतो आणि हम्म. त्याचा तुम्हाला फीडबॅक देतो. पण त्याआधी ठीक आहे सर. तुम्ही मी कागदपत्र त्यांची आम्हाला व्हॉट्सअप करा. मी त्यांची जाहिरात वगैरे तुम्हाला सर्व पाठवतो. पाठवून द्या नंबर लिहून घ्या आमच्या. हा, तुमचा नंबर आहे सर आहे माझ्याकडे. ना? प्रशांतजी नंबर हो आहे आमचा. खूप खूप हो हो. धन्यवाद प्रशांतजी तुमचा. सर तुमचा नमस्कार वाटते सर, मी 2-3 वेळा फोन पण केला होता आपल्याला. माझ्या परिचय, संबंधी कृषी पूर्ण परिचय द्या. कौशिक. कोणत्या शहरातून बोलताय ते सांगा. अच्छा ठीक आहे, मी कौशिका शाहू, कौशिका कृपाराम शाहू आपल्या नागपूर शहरातून बोलते आहे. आणि मी कृषी एरिया उत्पन्न कोणता बाजार आहे? समिती, एरिया कोणता आहे कृषी तुमचा? आपला पारडी एरिया. पार्टी एरिया आहे. हा हा. हा बोला आणि मॅडम, मी काय समस्या मगाशी आहे? मी मगाशी फोन पण केला होता येते म्हणून, पण पावसाचं मुसळधार पाऊस असल्यामुळे मॅडम मी शक्य नाहीये, तुमच्या म्हणून मी मीटिंग आयडी जॉईन केली. तुमच्या भावना समजू शकतो. सर माझी समस्या, हा आमचे माझी, जे अधिकारी आहे, ऐकून घ्या अगोदर. आमचे जे वरिष्ठ आहे त्यांचे आम्हाला हा आदेश आला की दिव्यांगांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. त्या आदेशान्वये आम्ही ही मीटिंग, झूम मीटिंग कॉल केलेली आहे. त्यामुळे तुम्ही हम्म. आम्हाला झूमवर तुमच्या समस्या सांगू ठीक आहे शकता. ना सर. तर माझी समस्या हे आहे काय, कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मी 2011 पासून कार्यरत आहे कर्मचारी. माझी अप्लिकेशन होती क्लर्कची. त्यांनी काय केलं, 2012 मध्ये त्यांची बॉडी, लोकल बॉडी निवडून आल्यानंतर मला काढून घेतलं आणि तिथे एक पण आजपर्यंत दिव्यांगांची कॅटेगरीनुसार भरती झालेली नाहीये. दिव्यांगाची जी 3% अगोदर 3% होतं, मग 2016 पासून 4% आरक्षण झालं. त्या आरक्षणानुसार भरती केलेली नाहीये. त्यांच्या रोस्टर मध्ये एकही अपंग नाहीये. त्यानुसार मी त्यांना पत्र दिले होते की आरपीडब्ल्यू ऍक्ट नुसार अपंगांची नियुक्ती करण्यात यावी व अपंगांना प्रथम बिंदू क्रमांक 1 ते मॅडम 25 थोडं बिंदू मी क्रमांक तुम्हाला, मी तुमची क्षमा व्यक्त करतो, क्षमा मानतो तुम्हाला. फक्त एक काम करा, बोलताना तुमच्या सर्व समस्या ऐकतो. फक्त अपंगाला तुम्ही रिप्लेस करा दिव्यांगांनी. माननीय श्री अच्छा. पंतप्रधान मोदीजी साहेब यांनी आपला शब्द दिलेला आहे. मोदी दिव्यांग म्हणून तुम्ही दिव्यांग बोलाल तर सर्व मित्रांना छान वाटेल, प्लीज. हा सॉरी सर, नाही, क्षमा काही मागते हरकत मी नाही मॅडम, अपंग. काही हरकत नाही, बोला. आपले जे दिव्यांग लोकांना म्हणजे त्यांनी म्हणजे डिपार्ट केलेला आहे. त्यामध्ये आपण दिव्यांगांसोबत म्हणजे माझा जो विषय आहे, कृषी उत्पन्न नागपूर, कृषी उत्पन्न बाजार समिती कळमना नागपूर येथे सरळ सेवे अंतर्गत अवैध बेकायदेशीर रोजंदारी कर्मचाऱ्यांची भ्रष्टाचार व प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 3.5 लाख घेऊन नियुक्ती केल्याबाबत व दिव्यांग कर्मचारी सोबत अघोर अन्याय झाल्याबाबत. तिसरं आहे, माझी नियुक्ती वरिष्ठ लिपिक 2011 पासून मॅडम असल्यामुळे हा, मी 2011. मॅडम 2 मिनिटं तुम्हाला मी मी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव सांगा. नाव सांगा पूर्ण तुमचं. कौशिका कृपाराम शाहू. एक मिनिट. आणि हे सर, हे खातं सहकार विभागात येते आहे. एक मिनिट. कौशिका, जी सर. कौशिका कृपाराम तुकाराम, शाहू. हा, शाहू. तुकाराम नाही सर, हा, कृपाराम, KRUPARAM. काय? कृपाराम, KRUPARAM. कुमाराम, कृपाराम. कुमाराम. कृपाराम शाहू. दोन कुमार. हजार अकरा पासून हा, एक मिनिट. तुमचं हे कुठलं, कशी समस्या म्हटलं सांगा. ऍक्च्युली माझी नियुक्ती चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली आहे तिथे. अच्छा, कुठे, कोणत्या तर विभागात तुमच्या असं म्हणणं आहे? कृषी पण बाजार समिती मॅडम मी कळमना जेवढं नागपूर येथे. समजलो आहे तेवढं तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला ज्या पोझिशनवर घ्यायचं होतं त्या पोझिशन वर न घेता खालच्या पदावर घेतलेलं आहे. आणि आणि वरच्या पदाचा पगार न देता चपराशी खालच्या पदाचा चपराशी. पगार देतात आणि वरच्या पदाचे तुमच्याकडून पूर्ण काम करून घेतलं जातं, असं म्हणणं आहे का तुमचं? हो सर, सर बरोबर, राईट. बरोबर समजलो का मी? ठीक आहे, मी तर वरिष्ठ बोला वरिष्ठ बोला. लिपिक पदाचं काम करत आहे. त्यांनी मला चपराशीची नियुक्ती केली आणि अच्छा. त्यांच्या रोस्ट सेवा सरळ सेवा समजलं. नियमात आहे नाही.
त्यामध्ये शिपाई पदासाठी शारीरिक दृष्ट्या हो सुदृढ असावा हो असं झालं. आणि त्यांनी काय केलं, मला एप्रिल महिन्यात म्हणजे 2011 पासून कार्यरत असून हो सुद्धा माझी दिव्यांगाची त्यांनी नोंद घेतलेली नव्हती. हो आणि त्यानंतर एप्रिल महिन्यात मला हो फिटनेस साठी पाठवलं. हो मग त्यामध्ये सिव्हिल सर्जननी विचारण्यात गेलेलं आहे, तुझी दिव्यांग कॅटेगरीमध्ये नोंद झालेली नाहीये. अच्छा आणि तपासणी ऑलरेडी माझ्याकडे मेडिकल बोर्डाची हा लहानपणापासून सर्टिफिकेट आहे 78% अपंग असल्याची. अच्छा मला एक सांगा तुम्ही आता आपली जी अपॉइंटमेंट आहे जेव्हा फॉर्म भरलेला आहे हा, तुम्ही जे क्लर्क. फॉर्म भरला तुमची अपॉइंटमेंट जो आहे ती कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे की याच्यामध्ये आहे दिव्यांग कॅटेगरीमध्ये होती का तर मी दिव्यांग कॅटेगरी साठीच केला होता आणि हँडिकॅप सर्टिफिकेट दिली होती त्यांना. नाही ना तर ती जी त्यांनी माहिती आहे का. तुमची जी नियुक्ती झाली ऐका ना तुमची जी नियुक्ती झाली हा दिव्यांग कॅटेगरीमध्ये झाली होती की कुठे झाली होती मग सांगा बरं. सर, त्यांनी दिव्यांग कॅटेगरी मधून मला नियुक्ती दिलीच नाही. हा तेच तर म्हणतोय मी सगळ्यात मोठा विषय कसा आहे हा आपण जो फॉर्म भरलेला आहे बरोबर आहे तुम्ही जे एक्झाम दिली असेल की डायरेक्ट अपॉइंटमेंट झालं सर तुमचं बोला ना सर हा ऍक्च्युली कसं आहे, हे बघा तिथे लोकल बॉडी आहे. हो ऍक्च्युली त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सगळे आपापले नातेवाईक भरतात. हो ठीक आहे जे काय ऍक्च्युली असेल हो मी तिथे स्वतः जाऊन प्रशासक कालीन मध्ये मला नोकरीची आवश्यकता असल्यामुळे हो मी स्वतः तिथे अप्लिकेशन केलं 3 गुड वेळा. हो अगोदर चक्रा मारल्या, हो त्याच्यानंतर नाही दिलं त्यांनी. मग तिसऱ्यांदा पुन्हा गेली, हो प्रशासक साहेबांना विनंती केली, हो साहेब माझं ग्रॅज्युएशन आहे, टायपिंग 30-40 मराठी हिंदी इंग्लिश आणि बरोबर MS ऑफिस, जे एशियन क्वालिफिकेशन पाहिजे क्लर्क साठी, त्या बरोबर पदासाठी मी शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेली आहे. तर बरोबर ऐका मला ना आता यासाठी आणि आता आता ऐका ना तुम्ही समजलं आता तुमचा विषय काय आहे तुम्ही एक काम करा तुमचं अपॉइंटमेंट पत्र आहे आणि तुम्ही फॉर्म भरला त्याच्या काही हो, असेल आपल्याकडे तर त्यांनी अपंग पदाचा, राखीव पदाचा म्हणजे ऐका ना माझी आढावा घेतला. ऐका ना माझी गोष्ट ऐका ना आपण जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे जेव्हा अपॉइंटमेंटच्या अगोदर फॉर्म भरला ना तुम्ही अर्ज दिला असेल ना तो हो, अर्ज दिला आहे हा त्या आहे अर्जाची कॉपी तुमच्याकडे आहे का हो आहे. हा ती अर्जाची कॉपी आणि अपॉइंटमेंट पत्र हा हे दोघेही आम्हाला हा, पाठवा ठीक आहे सर. हा व्हॉट्सअपवर या नंबरवरती तुम्ही पाठवा ठीक आहे हा, हा आता आपण शहानिशा बर, करू आणि मग तुम्हाला एक पत्र देऊ किंवा आपण सोबत ठीक आहे. त्याच्याकडे जाऊ आणि मग त्याच्यावरती आपण आणि त्याच्यात सोबत मॅडम ते जे अधिकारी आहे त्यांचा मोबाईल नंबर पण पाठवा. आम्ही प्रयत्न करतो की फोनवरतीच तुमचा विषय समजून घेऊ व्यवस्थित, कारण तुमची बाजू ऐकलेली आहे. आम्हाला त्यांची पण बाजू हं, ऐकणं गरजेचं आहे. त्या दोन्ही बाजू ऐकून हं. तुमचा जो न्याय करता येईल तो आमचे जे वरिष्ठ आहे ते त्यामध्ये संलग्न होऊन त्यामध्ये विचार करून तुम्हाला योग्य ते हे देईल, न्याय न्याय मिळतोय न्याय मिळवून देईल. होऊन जाईल काही प्रॉब्लेम नाही फक्त तिथे ठीक आपल्याला आहे काय सर. आणि हा ठीक आहे तर तुम्ही आठवणीने हं, पाठवा हा ठीक आहे तुमचा ऍड्रेस सांगा ऍड्रेस अ, माझा कृषी उत्पन्न बाजार समिती कळमना नागपूर. कळमना नागपूर ठीक आहे ना ठीक आहे दुसरं आगे लो तर अ, माझा एक विषय थोडस एक आहे. मी हा हे जे आपलं आहे, माझ्यासोबत जो पण अन्याय झाला, हा हे 15 वर्षापासून पाहत आहे. आणि याची माहिती मी संघटनेला, आपल्या बोतमांगे साहेबांनाही सांगितलेली आहे. हा आणि दुसरी गोष्ट असं आहे की मी हे PG पोर्टलमध्ये आणि CM पोर्टलमध्ये पण टाकलेली ठीक आहे ना आहे. ठीक आहे ना ठीक आहे तुम्ही मग पाठवा तुमचं होऊन जाईल ते पाठवून द्या मॅडम तुम्हाला विनंती आहे की आता या केसला खूप जास्त तुम्ही डीप मध्ये असे अ, खूप पत्रव्यवहार वगैरे कुठे करा नको. ठीक आहे. हा, जो केला असेल ते ठीक आहे, कारण आता आपण जे आहे माननीय मुख्यमंत्रीजी देवेंद्र फडणवीस हं, यांच्या अध्यक्षतेसाठी एक मीटिंग घेऊन राहिलो. तुमची समस्या खूप अच्छा. जेन्युन आहे, मला समजत आहे. त्यावरती आपण निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करू. परंतु जर तुम्ही खूप जास्त पत्रव्यवहार कराल तर त्यामुळे शासकीय कर्मचारी थोडेसे परेशान होतात. मला समजून घ्या माझ्या भावना. तुम्ही आतापर्यंत जे केले असेल ते हं, केले असेल, आता ही केस आपण हाताळू. ठीक आहे मॅडम. ठीक आहे आपण सर. सर्वांना मी नम्रपूर्वक विनंतीपूर्वक सांगू इच्छितो, हर्षोल्लासात आपल्याला शेअर करू इच्छितो की आपल्या मधामध्ये माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे OSD जे मुख्यमंत्र्यांचे सर्व काम बघतात, आमचे वरिष्ठ मार्गदर्शक, अत्यंत कुशल आणि छान स्वभावाचे श्री सुनीलजी मित्रा सर हे आपल्या मधामध्ये जॉईन झालेले आहे. यावरून त्यांची भूमिका खूप स्पष्ट होते की दिव्यांगांप्रती त्यांना दिव्यांगाप्रती किती काळजी आहे. आज ते आपल्या वेळात वेळ करून आपल्याला जॉईन झालेले आहे. त्यामुळे सर्वात प्रथम तर आपण त्यांचं इथे टाळ्यांनी स्वागत करूया असं माझं आपल्या सर्वांना विनंती आहे. आणि सुनील मित्रा सर आपल्या मध्ये जॉईन झालेले आहे. ते माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे OSD आहे आणि सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय राहतात. कालच त्यांनी
दिव्यांग जन संवाद कार्यक्रम लवकुश नगर येथे येऊन आम्हाला आम्हाला आशीर्वाद दिला आणि त्यांच्या मार्फत आपण एक सायकल सागर कठाने याला वितरितही केली. तरी सर आपली उपस्थिती आम्ही इथे व्यक्त दर्ज करतो आणि आपल्याला विनंती आहे की 2 शब्द तुम्ही आमच्या दिव्यांगांना मार्गदर्शन करावे. आणि तुमच्याच म्हणण्यानुसार ही सर झूम मीटिंग आपण केलेली आहे. तुम्ही सांगितलं की दिव्यांगांना त्रास नाही झाला पाहिजे, त्या अनुषंगाने आपण फिजिकल मीटिंग कॅन्सल करून या झूमला कन्वर्ट केलेली आहे. तर सर त्याकरता मी आभार व्यक्त करतो पूर्ण टीम तर्फे, आणि आपण 2 शब्द आम्हाला सर्व दिव्यांगांना गायडन्स करावे ही विनंती करतो. आवाज येऊन राहिला? हा येत आहे ना, येत आहे. येत आहे. आजची जे मीटिंग आपल्या अमोलजी घेऊन राहिले आणि डॉक्टर राजू सर घेऊन राहिले आहेत. सर्व जे लोक आहेत ते जॉईन झालेले आहे. बाहेर पाऊस पडून राहिला आहे आणि त्या निमित्त आज आपली डायरेक्ट समोर समोर पुष्कळशा लोकांसोबत आपला बोलणं होऊन नाही राहिला, पण हे झूमच्या माध्यमातून जे आपण हे मीटिंग करून राहिलो आहेत ते सर्वांना जे उपस्थित आहेत त्यांची समस्या वगैरे काय आहे ते मी ऐकून राहिलो आहे. तर आपण रायटिंग मध्ये अमोलजीकडे माननीय सरांच्या नावाने जर पत्र दिला, ते तुमच्या जे म्हणणं आहे ते लिहून दिलं तर आपण ते त्याच्यावर आपण कारवाई करू आणि त्यांना न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू, है ना. बाकी अमोलजी आणि डॉक्टर राजू सर हे पूर्ण आपल्या सोबत या कार्यालयामध्ये फडणवीस साहेबांच्या पक्ष कार्यालयामध्ये बसून सर्वांसोबत ते बोलणं वगैरे करून राहिले आहेत आणि सर्वांचे ऐकून राहिले आहेत, है ना. तर मला अमोलजी आणि डॉक्टर राजू सरांना असं विनंती आहे की त्यांचे जे आपले लोकांचे जे म्हणणं आहे की त्यांच्यावर असं अन्याय वगैरे काही झाला असेल तर ते रायटिंग मध्ये सरांच्या नावाने एक पत्र घेऊन घ्या त्यांच्याकडून, मग आपण त्याच्या पुढे आपण ते त्याचं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे सर, ठीक धन्यवाद. आहे, धन्यवाद सर. धन्यवाद. तुमचा सोबत आणि आशीर्वाद आमच्यासोबत असावा हीच विनंती. थँक्यू, धन्यवाद. सर आता तुमच्या शब्दाने आम्हाला एवढी ऊर्जा मिळालेली आहे आता की या कौशिका शाहू यांच्या प्रकरण खरंच आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याकरता खूप समजणं आणि करणं खूप मोठी गोष्ट आहे. परंतु तुमचे आशीर्वाद आम्हाला लाभल्याने आणि तुमचे शब्द सुमनाने सर आज कौशिका शाहू सारखे प्रॉब्लेम आपण हाताळून राहिलो इथे, आणि ते तुम्ही सॉल्व्ह करून द्याल अशी आम्हाला पूर्ण खात्री पण आहे. खूप 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 धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू अमोलजी. सर थँक्यू सर. थँक्यू आणि सर. ऍक्च्युली मी 15 वर्षापासून खूप परेशान आहे. मानसिकरित्या माझी खच्चीकरण पण झालेली आहे. त्याच्यामुळे माझा प्रश्न मार्गी लावा याची मला मॅडम. अपेक्षा आहे साहेबांनी आणि मला न्याय करून द्यावा. साहेबांनी तुम्हाला आता आशिष कारण की- दिलेले आहे. मॅडम तुमच्या समस्या हं. समजल्या. आता त्यांना एकच विनंती आहे की तुम्ही तुमची जी कंप्लेंट आहे ते माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाने एक पत्र लिहून द्या. हा जो ओके. कार्यक्रम आहे माननीय मुख्यमंत्री यांच्या कार्यालयातून, पक्ष कार्यालयातून हा कार्यक्रम घेतला जात आहे. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक, प्रमुख पाहुणे, गायडन्स करणारे मार्गदर्शक हे आमचे सुनीलजी मित्र साहेब आहेत. तर तुमचा प्रश्न 100% मार्गी लागेल. जर व्हॅलिड आहे आणि खरंच तुम्ही जी माहिती दिलेली आहे ती व्हॅलिड आहे, तर ती 100% नक्की योग्य होईल अशी खात्री आपल्याला आम्ही देऊ इच्छितो. ठीक आहे. थँक्यू सर. आणि एक विषय आहे तिथे अपंगांची मॅडम आपल्याला विनंती आहे, एक विषय घेऊ. झाला आता. एक विषय घेऊ मॅडम. आजच्या दिवशी हा एक विषय घेऊ, याला सॉल्व्ह करू, नंतर पुढचे विषय कारण आपण बाकीचे लोक असतात का नाही, आपल्या प्रत्येक दिव्यांगाचा आपल्याला विषय घ्यायचा, बरोबर आहे. तर तुम्हाला ओके. सांगितलं, बरोबर. थँक्यू. माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या नावाने अर्ज करायचा आहे, तो आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवायचा आहे. ठीक आहे, सोबत कागदपत्र जोडून. ठीक आहे. ओके. त्या रविवारी मॅडम तुम्ही याल ना आता, तर ते कागदपत्र सगळे घेऊन याल आणि ते सबमिट हो करून सर. द्याल. ठीक आहे सर. ठीक आहे. चला, दुसरं कोणी? आपण तो एक रोशनीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर नोकरीचा नाव काय नाव नोकरीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आपण. कौशिका ताई शाहूचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. डायरेक्ट मित्रा साहेबांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्यानंतर बोला कोण आहे आपण, कोणाला काय विषय आहे पुन्हा बोलायचा? वाल्के जी, मैं बोलू इच्छित हूँ। बोलो बोलिए. नमस्कार कैसे राजेश? सभी को। बढ़िया। हाँ बोलो. एक्चुअली मेरा ये कहना है कि जो आपले सेवा सरकार केंद्र है, हाँ 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 आपले सरकार सेवा केंद्र, हाँ हाँ तो इसमें अभी दिव्यांगों के लिए पिछले बार जो इन्होंने वैकेंसी निकाली थी अच्छा हाँ सेंटर के लिए, हाँ तो हाँ दिव्यांगों को एक भी दिव्यांगों को इन्होंने वहां पे मतलब अलॉटमेंट नहीं किया ठीक है ना, पिछली बोलो. बार, हाँ है हाँ ना. तो
वहां पे एक निवेदन ऐसा जाना चाहिए कि भाई इसके बाद में जब भी अगर ऐसी कोई ऐड निकलती है या फिर हाँ CSC 2.0, ये केंद्र शासन और महाराष्ट्र शासन का एक हाँ ये है प्रोग्राम है, उसके हाँ अंतर्गत हाँ। कौन सा प्रोग्राम बोले, कौन दिव्यांगों सा? को राजेश जी, कौन सा बोले? CSC 2.0, CSC, हाँ, 2.0। CSC हाँ हाँ, 2.0। 2.0। हाँ ठीक है, हाँ बोलो, हाँ। हाँ, तो ये अमृत महोत्सव के अंतर्गत में दिव्यांगों को लगभग जो लैपटॉप चलाना जानते हैं, कंप्यूटर चलाना जानते हैं, है ना, हाँ तो हाँ। उनको सीधा सीधा सरसकट उनको केंद्र वाटप करना ही चाहिए, अच्छा, हाँ हाँ है ना। तो मेरा एक पर्सनल एक निवेदन है, हाँ मैं राइटिंग में भी दे दूंगा, हाँ हाँ। लेकिन एक ओरली रिक्वेस्ट कर रहा हूँ कि इस बारे में पहल थोड़ी सी होनी चाहिए। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। राजेश सुनो ना, अभी हाँ अपने बोलो। कहीं जाने की जरूरत नहीं है, ऐसा समझ गए? अभी बरोबर। अपन कहाँ हाँ बैठे हुए हैं? अभी सीएम हाँ कार्यालय में बैठे हैं। अपन आदरणीय अपने जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी है, उनके कार्यालय में हाँ बैठे। हाँ। अभी हमको जो भी बरोबर बरोबर करना है उनके नाम से पत्र बना दो, समझ गए? बरोबर। और हाँ फिर हम क्या करेंगे, उसको अपना उसको लेटर लगाएंगे। आई बात समझ में आपके? हाँ। और फिर हम बरोबर। कहाँ देंगे अपन? के जो ओएसडी साहब कलेक्टर ऑफिस। देंगे। और फिर बरोबर। डायरेक्ट चर्चा हाँ करके अपन उसके पे निर्णय निकालेंगे, समझ ठीक गए? है, ठीक है ना। ठीक है ना? ओके 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 हाँ, ओके, चलो और कोई चलो। भी अपने जो थैंक यू। दिव्यांग भाई बहन है आसपास के बिल्कुल। जितने भी हो ना, ज्वाइन करने तो लगा। सबको बताओ अभी, ज्वाइन करें। समझ गए क्या? हाँ हाँ कि हाँ, अभी हमें बिल्कुल इस बिल्कुल। तरह का हमको राजेश भाई, अभी प्लेटफॉर्म आप मिला। ज्वाइन भी करवाइए लोगों को। बारिश भी जी चल जी जी रही है। बिल्कुल। बारिश चल रही जी। है, लोगों घर पे है, तो हम उनकी समस्या बड़े पैमाने पे ले सकते हैं। हाँ, हम लोग यहाँ बिल्कुल 24 घंटे बिल्कुल। बैठ सकते हैं, दिव्यांगों के लिए हमेशा तत्पर रहेंगे, है ना, प्लीज। नहीं नहीं, बिल्कुल ना, और बिल्कुल। टाइमिंग सबको बता ये तो दो, बहुत 12 से 2 बजे तक, समझ हाँ, गए? ये तो हर बहुत अच्छी सोमवार। बात है। हाँ हाँ हाँ, हाँ ये बहुत बड़ा अपॉर्चुनिटी अपने लिए, समझ गए राजेश? हाँ यानी यहाँ वहाँ हाँ हाँ। घूमने के बजाय, समझ गए, यानी हर अपना सोमवार को क्या टाइम है अपना? 12 से 2 बजे आपको भी आना है नेक्स्ट सोम मंडे को। बा, तो मैं वहीं ऑफिस में आऊंगा, OSD में। बिल्कुल 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 बिल्कुल, वहाँ आना है आपको। ठीक है, ठीक है ना। समझ गए? हाँ? और बाकी ओके दिनों ओके। को बताओ। और ठीक एक है ना, ठीक लेटर, एक ठीक। लेटर बनाओ आप, समझ गए? हाँ हाँ। आप बनाओ, एक वाजूकर जी, वाजूकर जी, ए, बरसात है इसलिए हम हॅलो वाजूकर जी, हा बोला ना सर. हा तुम्ही एक पत्र तयार करा हा माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या नावाने. आता हा जो राजेश बोलला नाही का, आपले सेवा हा केंद्र, हा. आपले सेवा केंद्र CSC 2.0 हे दिव्यांगांना हम्म. आमंत्रित करण्यात यावे. आणि त्यामध्ये त्याचं कसं आहे सर, हा बोला ना. ऐका ना सर, हा बोला. त्याचं कसं आहे, हा ग्रॅज्युएशन पाहिजे. हा, बंद करू. हॅलो, म्यूट झालं तुमचं, बोला. नाही. मॅडम बोला मॅडम बोला फोन करून वकील मॅडम को फोन करू. हा ऐका ना सर, त्याचं वकील मॅडम, बोला बोला, लवकर लवकर बोला ना. त्याचं कसं आहे सर, ते हा, तुम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे आहे. अच्छा, हा हा हा, आणि MS ऑफिस किंवा MS CIT पाहिजे आहे हा, त्याच्यामध्ये. ठीक आहे ना, काय हरकत आणि नाही जे एक्झाम ना. होते. ऐका ना, आपण दिव्यांग याच्यामध्ये ही जी अट आहे, दिव्यांगासाठी ही हा जी हा अट हा, आहे ती आपण शिथिल करून घेऊ. आला लक्षात तुमच्या? ठीक आहे ना. हा, हा हा. ग्रॅज्युएशन जो हा शब्द आहे, आपण 12वी आणि MSCIT कंपल्सरी. कारण बरोबर. कम्प्युटर कसं ऑपरेटर केव्हा करतील, MSCIT तुम्ही कराल तेव्हाच कम्प्युटर ऑपरेटर करतील तुम्हाला. बरोबर आहे राजेश? हो, हम्म, बरोबर बरोबर. हम्म. हा. ठीक आहे, तो ये आप लोकांनी अर्ज बनावा. आणि आपल्या इथे अजून कोणी मान्यवर असेल, ज्यांच्याकडे संस्था असेल, काही असेल, त्यांनी पण आपल्या मुख्यमंत्री नावाने, मुख्यमंत्री साहेबांच्या हम्म. नावाने अर्ज करा, की त्याच्यामध्ये बरोबर. आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर जेवढे दिव्यांग. एक हा एक बोलो ना. निवेदन अपन ने दिया हुआ था। हाँ माननीय मुख्यमंत्री साहब, इनका जो पहला जो जनता दरबार लगा था हाँ हाँ, उसकी कॉपी है आपके पास में नागपुर में, राजेश? हाँ, कॉपी है तो उसकी? उसकी कॉपी है अपने पास हाँ, में, वो भी लेके आना आप, ठीक है? है ना। तो वहां पे आके अपन वो ज्वाइन कर देंगे, उसमें बिल्कुल बिल्कुल, लगा चलो देंगे। ठीक है, ठीक है ना, ठीक। ठीक है, चलो ओके धन्यवाद ओके राजेश. ओके और कोई दिव्यांग, ओके। अजून कोणी दिव्यांग आहे? तर मुझे इसके बाद हा, दिव्यांग बंधू बंधू बघितलं हो. अजून कोणाचा काही प्रॉब्लेम आहे का, समस्या आहे? बोला, समस्या नसेल तर काही चर्चा. हो सर, हो सर. हॅलो, हा. हा बोला ना. सर मी म्हटलं, सर 2019 मध्ये मी सतरंजीपुरा झोन कार्यालयामध्ये मला एक पहिले जागा तुमचं नाव सांगा मिळण्यात ना आली साहेब, बा. साहेब पूर्ण नाव सांगा ना तुमचं माझं नाव नाव सांगा. कार्तिक मोहाडीकर आहे सर, कार्तिक मोहाडीकर. कार्तिक, एक मिनिट, हा, कार्तिक मोवाडीकर. मोहाडीकर. हा हं. हा, सर मी दिव्यांग आहे राहणार राहणार आणि सांगा, राहणार मी कुठे राहता? राहणार आहे लालगंज राऊत चौक. कुठे? राऊत चौक. लालगंज राऊत चौक.
राऊत चौक, राऊत चौक कुठे आहे? नागपूर. ला- नागपूर, लालगंज नागपूर. राऊत चौक. हा, हा, नागपूर. हा, ठीक आहे, बोला बरोबर. आता, बोला बोला. सर मी म्हणजे कसं आहे सर, 2019 मध्ये एक अर्ज केलेला होता नागपूर महानगरपालिकेच्या सतरंजीपुरा झोन कार्यालयामध्ये, हा की मला बा झेरॉक्स सेंटर, ऑनलाईन सेंटर चालवण्यासाठी म्हणजे थोडीशी तरी जागा मिळण्यात यावी, 4x4, 5x5ची. हा ठीक आहे सर. हा, मी अर्ज पण केलेला होता. मी मागे मग ते अर्ज सिव्हिल मध्ये गेला, तिथं साहेबांना भेटलो, सर्वांना भेटलो, हा. पण ते काही आम्ही करून राहिलो असं आश्वासन दिलं, आणि सर काही झालंच नाही सर अजूनपर्यंत. अच्छा. हा हा. तर मी काय म्हणतो, तुम्ही तो अर्ज मला ते केलेला कसं आहे, ते एक आर्थिक मदत मिळून जाते सर, एक रोजगार म्हणजे मिळून जाते, आपली अगदी ग्रॅज्युएशन बरोबर. कम्प्लीट झालं आहे, सर्व झालेलं आहे. अगदी बरोबर. नाही, मला सांगा, तुम्ही ऐका ना, माझं काय मत आहे, तुम्ही जो अर्ज केला बोला सर. आपल्याकडे आहे का? त्याची कॉपी आहे? हो सर, त्याच्या नंबर वगैरे आहे माझ्याकडे. त्यांनी रिसिप्ट मला दिली नाही, पण त्यांनी जे नंबर वगैरे आहे ते मला हा, दिलेलं आहे सर. ठीक आहे ना. एक काम करा ना, तुम्ही एक अर्ज करा मान्य मुख्यमंत्रीच्या नावाने, बरोबर आहे? हो ऐका, ठीक आहे. त्याला तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स हो, लावा. सांगा सर. त्याचे हो तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स लावा. दिव्यांग सर्टिफिकेट, एवढी आयडी कार्ड, आपलं आधार कार्ड, आलं लक्षात? बरोबर. तुमचं राशन कार्ड, हो आणि तुम्ही ज्या हो जिथे राहता तिथलं इलेक्ट्रिक बिल हो, असेल तर ते. ठीक आहे सर. ठीक आहे. अशा ह्या आणि दोन अर्ज कॉपी आणि अर्ज कोणाला द्यायचे सर हे? आमच्याकडे आणून द्यायचा ना इथे. सोमवारला आम्ही ठीक बसतो आहे. इथे. ठीक आहे. हो 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 सोमवारला आपण नक्षत्र ऑफिस आहे इथे, आपलं मुख्यमंत्री साहेबांचं ऑफिस आहे, तिथे यायचं आहे. ठीक आहे. हो आणि हो, तिथे 2 कॉपी मध्ये आणायचं. ठीक आहे. 2 प्रती आणायचं. आणि ते अर्जाचं काही फॉर्मॅट माहिती आहे का सर आपल्याला? अरे हाताने लिहायचं तुमच्या. साधा अर्ज लिहा, साधा अर्ज. साधा अर्ज लिहा. हा, प्रति साधा अर्ज लिहा. माननीय मुख्यमंत्री साहेब, आलं हो लक्षात? हा, हो असं हो, लिहायचं. ठीक आहे. जे काही कमी ठीक असं आहे असेल सर. तर आपण इथे आल्यानंतर आपण त्याला तुम्ही पुन्हा फेर करू आपण. व्हॉट्सअपवर पाठवून द्या, आम्ही कार्यालयाचा पत्ताही तुम्हाला पाठवून देतो. ठीक आहे सर. ओके ठीक आहे. सर. चला. आमचे व्हॉट्सअप सर नंबर आहे सगळीकडे, त्या मेसेजमध्ये दिलेले आहे. त्यावरती आम्ही हो, पक्षाचे कार्यालय आहे, त्यांचा पत्ता पाठवून देऊ. मुख्यमंत्री साहेबांच्या नावाने पत्र बनवून द्या, पुढे वाढवू विषय. कारण ठीक की आहे. अमोल वालकेचा नंबर आहे सर माझ्याकडे, हा, मी त्या ठीक आहे ना, ठीक आहे, व्हॉट्सअपवर पाठवून मी पाठवून देतो. देतो. समोर वाडके आहे, तो नंबरवर तुम्ही पाठवलं तरी चालेल. ऐका ना तुम्ही, कारण तुमची समस्या जोपर्यंत आम्ही समजून घेणार नाही, बरोबर आहे? हो आता तुम्ही ओरली बोललेत, बरोबर आहे? बरोबर आहे सर. आता तुमचं आम्ही कागद बघितणार नाही, हँडिकॅप सर्टिफिकेट आहे नाही आहे, काय आहे, बरोबर आहे? हो हो सर. ते सगळं शहानिशा झाली की मग आपण त्याचा पत्रव्यवहार पुढे करू आणि त्याचा फॉलोअप घेऊ. ठीक आहे. ठीक आहे सर. हा, अजून कोणी बोला ना. डॉक्टर साहेब, ओके सर. डॉक्टर थँक्यू साहेब, सर. थोडं मी थँक्यू. प्रकाश टाकू का याबद्दल? काय म्हटलं? मी थोडं सांगू का याबद्दल? हो हो हो, हा, बोला 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 ना. बोला 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 बोला, बोला. वारकरकर साहेब सगळ्यांना बोला. बोलत हे आहे. कसं आहे, कलेक्टर साहेबांकडे मी गेलो होतो. जितके तहसील वगैरे तहसील कार्यालय, झोन कार्यालय आहे, हा तिथे बा दिव्यांगांना जागा द्यावी बा थोडी बहुत म्हणून मी त्यांच्याशी बोललो होतो. हा. तर त्यांचं असं म्हणणं पडलं की त्यांनी ते टाकलेलं आहे, पण त्याला अजून मान्यता पूर्णपणे आलेली नाहीये. अच्छा. हा हा ऑलरेडी ते कामात आहे हा आपल्यासाठी, हा तर त्यांना अजून पूर्णपणे मान्यता आली नाही. जेव्हा ते मान्यता येईल तेव्हा दिव्यांगांना करून ते अप्लिकेशन मागतील, ऍड लिखतील, आणि त्या ऍड नुसार त्यांना तिथे प्रत्येक झोन, प्रत्येक तहसील कार्यालय, कलेक्टर ऑफिस है ना, जिल्हा परिषद या ठिकाणी ते जागा काढून, पंचायत समिती जिथे जागा आहे तिथे ते असे हे काढून तिथे त्यांना ते देईल. पण त्यांनी ते टाकलेलं आहे, पण अजून आलेलं नाही त्यांचं पूर्ण, कारण त्याला अजून पूर्णपणे परमिशन भेटायची आहे. अच्छा. सर पण जी आर काढलेला आहे ना सर गव्हर्नमेंटनं, महसूल वन विभाग म्हणून जी आर निघाले ना ऑलरेडी. ऐका ना कार्तिक ऐका हो, ऐका. बोला सर. बोला सर. बाजूकडची ऐका. हे जे हा. तुम्ही बोलताना याचं बरोबर आहे, तर याचा आपण फॉलोअप घेऊ तेव्हाच ते पुढे जाईल ना. नाही नाही, आणि त्यांचं असं म्हणणं पडलं की 200 स्क्वेअर फूट जागा जी आहे हा, याचा जी आर आहे. ऐकून तर घ्या तुम्ही. तो जी आर आहे, हा व्यवस्थित हा जागा. आपल्याला काय म्हणायचं आहे, ज्या प्रकारे गठई कामगारांना हे जागा देतात, बरोबर. समजले नाहीत का? हो सर, समजलं सर. त्या प्रकारे शासकीय जिथे जागा असेल, शासकीय कार्यालय असो, शासकीय कुठलं ऑफिस असो, किंवा शासकीय जिथे काय म्हणते तुम्हाला बाजार असेल, जे काय असेल, अशा ठिकाणी आपण 8x5 किंवा 8x6 अशा प्रकारचं आपण एक नियोजन तयार करून पत्र देऊ आणि त्याची मान्यता करून घेऊ. आपण याचा प्रयत्न करू. घेऊ म्हणजे प्रयत्न करू, त्या फॉलोअप करू. कारण की आता आपण म्हणजे इकडे तिकडे जायचं नाही आहे, म्हणजे या मंत्र्याकडे जा, त्या मंत्र्याकडे जा, असं करायचं नाहीये, कारण आपण डायरेक्ट बसलेलो आहे. बरोबर आहे राजेशजी? ओके बरोबर आहे सर. का? ओके. बाजूकडची बरोबर आहे का? हो सर, बरोबर आहे हो, सर. ठीक आहे हा, ना, हा. ठीक आहे ना. पण सर आणि ऑलरेडी जर- ऑलरेडी जी आर मंत्रालयातून निघालेला आहे दिव्यांगासाठी, की अशा प्रकारे जागा तुम्ही देता येते तुम्हाला, रसवंती सेंटर, बिलकुल बिलकुल ऑनलाईन बिलकुल सेंटर, बिलकुल बिलकुल तेच उपहार गृह लावण्यासाठी असं ऑलरेडी जी आर आहे ना सर. मग तेच म्हणतो ना. आपल्याला ऐका त्याला ना. त्रास करण्याचं कारण काय? हो, तर ऐका ना, त्याच्या मी तेच म्हणतोय, असे 10-12 आपल्याकडे पत्र आलेत. जसं आता बरोबर आपल्याला आपले सेवा केंद्र, असे 10-12 बरोबर. पत्र आले, त्याच्यावर आपल्याला डायरेक्ट चर्चा करता येईल. बरोबर आहे? आणि ठीक आहे ना सर. संबंधित जो कोणी अधिकारी असेल त्याच्याकडे ते आपल्याला हे पाठवतील आणि आपलं काम होऊन जाईल. बरोबर आहे? हो. ठीक आहे. तर चल, सर मला हे अर्ज घेऊन कुठे आणि कोणत्या दिवशी यायचे आहे? ऑनलाईन इथे पाठवून द्या, व्हॉट्सअपवरती.
तुम्हाला चल ठीक आहे. सोमवारी हर रविवार लवकुश नगरमध्ये होत असते तुम्ही आपला लवकुश जनसंवाद, तिथे नगरला आपण येऊ शकता. तुम्ही लवकुश नगरला या रविवारी तर अर्ज त्यासाठी घेऊन. आपल्याला दाखवा. तुम्ही बघा. तुमच्या अर्ज सोमवारी आम्ही पक्ष कार्यालयामध्ये साहेबांना देऊ. ठीक आहे सर. बिलकुल ओके. बरोबर. थँक्यू सर. थँक्यू. हा ठीक आहे ठीक आहे. पुढलं दिलं. कार्तिकजी, तुमच्या परिचित जे काही दिव्यांग मित्र हो असेल सर. त्यांना आमची लिंक शेअर करा आणि त्यांना आता लगेच जॉईन करायला सांगा. एवढी ठीक विनंती. आहे सर. ओके सर. ती लिंक शेअर ओके सर. करता ओके. एवढे जॉईन करायला सांगा. हो सर. नमस्कार भैया, नमस्कार. नमस्कार भैया, बोलिए. बोला कोणी दिव्यांग अजून. बढ़िया भैया, बस ये मी निलिमा पारधी बोलत आहे. हा बोला ना बोला. भारती बोला. इतना मी नहीं. नंदा उमुकहून बोलत आहे सर. हा हा. सर माझ्या पतीचे व्यवसाय आहे सलून. तर ते 12वी पास आहे. त्यांना मिळेल का कोणता जॉब? आता व्यवसाय असल्यानंतर जॉबची गरज काय आहे? एक जस्ट जनरल प्रश्न. सर व्यवसाय, असं अरे आपली सरकार हो. म्हणते की व्यवसाय करा, व्यवसायाला प्राधान्य द्या, एम्प्लॉयमेंट वर आपण आता तुम्ही नोकरीवर येऊन राहिले. ऑलरेडी व्यवसाय आहे तर नाही त्याला सर, पुढे कसं वाढवा. म्हणजे कसं सर, ते कसे अपंग आहे ना, आणि त्यांना कसं पायावर म्हणजे एकसारखं उभं राहावं लागते ना व्यवसाय असल्यामुळे. अच्छा. सलूनचं काम आहे आणि त्यांच्या पायाचं काम आहे की नाही, एकसारखं उभं राहावं लागतं नाही. पायावर पूर्ण सुजन येऊन जाते, तर त्याच्यामुळे कसं जॉब वगैरे असला तर थोडंसं बरं होईल बा. पण पहिले जे 80% असं म्हणताय का? हो. त्यांचं बरं जर बरं. जर तुम्ही त्यांना जर जॉब नसेल देत तर मला द्या सर. मी अपंग नाही आहे, पण मी तर काम तुम्हाला करते. तर आम्ही मार्गदर्शन करू शकतो. गोष्टी तुम्हाला हा. तुम्ही जर घरी बसून ऑनलाईन जर जॉब करण्याची इच्छुक असाल तर हा. आम्ही तुम्हाला ऑनलाईन जॉबची संधी देऊ शकतो, ज्यामध्ये हा. तुम्हाला घरी राहून टेलिकॉलिंग करून जिल्हा जे काही हा. मार्केटमध्ये वेगळे वेगळे प्रोडक्ट असतात आहे. त्या प्रोडक्टची तुम्ही मार्केटिंग करू शकता आणि हा. महिन्याला 10-15-20 रुपयाची मिळकत करू शकता तुमच्या स्किल प्रमाणे. असं ते ठीक हा. आहे. तर हा, ठीक आहे. त्याच्याकरता मी तुम्हाला एक नंबर, मला तुम्ही तुमच्या हाय किंवा डॉक्युमेंट्स पाठवून द्या, तुमचा रिझ्यूम पाठवा, त्यावरती मी तुम्हाला नंबर शेअर करतो. त्या कंपनीमध्ये तुम्ही ऑनलाईन किंवा व्यक्तिगत इंटरव्ह्यू हा. शेअर करून घ्याल, इंटरव्ह्यू द्याल, माझी खात्री हा. आहे की तुम्हाला जॉब मिळू शकतो. पैसे परत करायचे नसतात. हा. त्यापैकी 5,000 रुपये ते आपल्याला तुमचा माझा नंबर आहे सर तुमच्याकडे. नंबर आहे का? आपल्याला मिळतं. ठीक हो, आहे. निलिमा बरोबर. पारधी, नंदा गुमू. दुसऱ्या काही हो 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 हो, हो पाठवून देईल तुम्हाला. हो हो ठीक आहे. पाठवून देऊ काही हरकत नाही. तुम्हाला जॉब लावून देऊ. करून जाऊ. काय करायचंय. नमस्कार. कुठे जाऊ. कोणताही. हा बोला नमस्कार. अच्छा. हा बोला. गणपतकडे नमस्कार. कार्यक्रम आहे आपला. हा? नेक्स्ट संडेला ह्याच मॅडमकडे कार्यक्रम आहे. हो हो त्याच्या या रविवारी तुमच्याकडे कार्यक्रम आहे ना? हो 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 सर. वा, शुभेच्छा तुम्हाला खूप. हा, थँक्यू छान सर. कार्यक्रम कराल. हो, छान. जेवढी मदत कराल तेवढी तुमच्या आयुष्यात वृद्धी होईल, हे आमचं म्हणणं आहे. हो, थँक्यू सर. वालकेजी, बरोबर. एक रिक्वेस्ट होती. बोला. तू काही करू शकतो. आपलं उत्तर नागपूरमध्ये पण एक मीटिंग आयोजित करा म्हटलं. ठीक आहे. आम्ही काल तुमच्याकडले जे हे आहे अशोकजी चांदेकर ते आले होते. तू बसतो. हो. मी आवर्जून सांगितलं की प्रत्येक विभागामध्ये आपल्याला ते मीटिंग सुरू करायची आहे. याचे हात जवळ असतात. तर तुम्ही हो, बरोबर. चांदेकरांशी बोलणं करा. तुम्ही स्वतः अध्यक्ष आहात, तर तुम्हाला हो. काय मदत आमची हवी आहे ती मदत आम्ही सहकार्य सर्व करू. इथे आपण याला आणि बरोबर. मीटिंग तिथे आयोजित करा. तिथले प्रश्न आपण घेऊन माननीय श्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पक्ष कार्यालयामधून तरी आपण ते प्रश्न सॉल्व्ह करू, एवढं तुम्हाला मी सांगू शकतो. पण तो एक आपण ठीक आहे. ठीक. पुन्हा राजेशजी, काही मित्रमंडळी असेल त्यांना काही प्रश्न असेल त्यांना लिंक करायला सांगू शकता तुम्ही आज. सोबत पुन्हा हो, बरोबर. सर, एक मैत्रीण आहे माझीवाली, ती अपंग आहे. राम्यावरून आहे ती, रोशनी गिरसावळे. तिला पण जॉबची गरज आहे सर. बघा, हा जो मी तुम्हाला जॉब सांगितला हा टेलिकॉलिंगचा जॉब आहे. घरी राहून तुम्ही करू शकता. याकरिता ज्यांच्या जे प्रेझेंट म्हणजे ज्यांची बोलभाषा चांगली आहे, कम्युनिकेशन आहे, जे व्यवस्थित बोलू शकता, अशा लोकांना या जॉबचा फायदा होऊ शकतो. अंगावरचा जॉब आहे, जेवढं काम करा तेवढ्याकडे. परंतु आम्ही ज्या ज्या लोकांना लावून दिलेलं आहे ते लोक महिन्याला 15,000 20,000 रुपये महिना कमवतात. तुम्हाला मी सांगू इच्छितो की मोमीनपुरा या भागातून एक टीम 12 लोकांची 12 दिव्यांगांची टीम ज्या लेडीज होत्या त्या आल्या होत्या आणि त्यांना मी हा प्रस्ताव दिला. त्यापैकी काही 10 लोकांनी, मुली लेडीजनी काही फॉलो केले आणि दे आर गोइंग टू वर्क नाव. ते आता पैसे बनवत आहे. ठीक आहे मॅडम.
तुम्ही ठीक आहे हे काम पूर्ण महाराष्ट्रातून कुठेही आम्ही लोकांना जॉब लावून देऊ शकतो ऑनलाईन. फक्त त्यांना त्यांचे कम्युनिकेशन स्किल जे आहे ते थोडं हा. व्यवस्थित राहायला पाहिजे. 19-20 असलं तर आम्ही त्याला डेव्हलप करून घेऊ. हो ठीक आहे सर, थँक्यू सर. थँक्यू मॅम. पुन्हा कोणी? दीपक सर नमस्कार. नमस्कार सर. अरे नमस्कार सर, धन्यवाद तुम्ही जॉईन झाले साहेब. सर दीपक खडंग बोलतोय मी. हो 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 सर, काही मार्गदर्शन करा सर आमच्या दिव्यांग मित्रांना. आपण सगळे एकाच परिवारातले आहोत. जसा ई रिक्षेवाला सर तुमचा कार्यक्रम छान चाललाय बरं काय काय आमच्याकडले दिव्यांग पण ऐकतात कार्यक्रम तुमचा. हा हा सांगतो सर, ही तेच म्हटलं तुमचं. सर्व जी आहे हे आपले मुख्यमंत्री साहेबांच्या आशीर्वादामुळे होऊन राहिलं. करून द्या. हा हा असं फिरण्यापेक्षा तर तुमचं आणि मार्गदर्शन आम्हाला बी फार छान मिळतंय काय. आणि त्याच्यामुळे आम्ही पण इतर दिव्यांगांना ते मार्गदर्शन करतोय तुमचं ऐकून. हो 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 तिकडे त्या तिकडे पाठवतोय. जी सर, जी सर. चालेल चालेल. काय प्रॉब्लेम असेल तर सांगतो सर दिव्यांगांची आमच्या. नक्की 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 नक्की. येस येस ओके येस सर. ओके हा सर मीटिंग मध्ये ओके, हो, आहे meeting. विलासजी फडके सर नमस्कार. जिल्हा संयोजक उत्तर रायगड वरून आहे. विलासजी फडकेंसोबत माझी परवाला भेट झाली होती झूम मीटिंग वरती. त्यांचे मार्गदर्शनही आम्हाला लाभले आणि आज ते आपल्याला या मीटिंगला जॉईनही झाले. विलास फडके सर, तुम्ही गाडी चालवत आहे, जर तुम्ही 2 शब्द सर्व दिव्यांग मित्रांना मोटिवेशन देऊ शकाल तर आनंद होईल. तुम्ही आला की तुम्ही गाडी चालवत आहात पण बघा म्यूट आहात सर, तुम्ही म्यूट आहात. एका मार्केटमध्ये शासनाचे GR आहे. हॅलो हा बोला बोला. हॅलो सर, मी एक दिव्यांग प्रतिनिधीमधून बोलते. म्हणजे प्रतिनिधी नाही, दिव्यांगाची एक समस्या आहे कळमना मार्केटचं. तिथे हा, हा. कसं शासनाचं GR आहे की अपंगांना 4% अंतर्गत म्हणजे गाड्यांमध्ये हे द्यावा आरक्षण. हा. पण कसं आहे तिथे एकच व्यक्तीला म्हणजे प्रत्येक आलू कांद्याच्या मार्केटमधून आरक्षण म्हणजे दुकानासाठी व्यवसायासाठी एकच व्यक्तीला मिळालेलं आहे. तर आपल्याकडे असे बरेच व्यक्ती आहे बेरोजगार आहे, त्यांना धंदा करण्याची आवश्यकता आहे. पण कसं आहे की कृषी उत्पन्न म्हणजे मी एक कर्मचारी आहे पण मी दिव्यांगांसाठी बरं म्हणत आहे. एकदम तुमच्या सोबत बोलून बरं वाटून राहिलं आहे. तुम्ही एक काम करा ना, हा तुम्ही आता प्रतिनिधी आहात, हा बरोबर आहे. तुम्हाला दिव्यांगाविषयी आपुलकी आहे, त्यांचं चांगलं झालं पाहिजे अशी येस इच्छा सर. आहे तुमची, बरोबर आहे. तुम्ही हा रविवारी आपल्या इथे जनसंवाद मध्ये या, जेणेकरून काय होईल आपण आमोसामोर बोलू, बरोबर आहे. आणि ऍक्च्युली हा काय तिथे परिस्थिती आहे, तिथे गाड्या किती हा आहेत आणि किती दिव्यांगांना दिलेल्या आहे. आणि जर त्यांनी जर 4% दिलं नसेल, आलं हा लक्षात, तर आपण त्याचा पाठपुरावा करून त्याचा हे काढू, कोणाचं आहे मी? निवेदन काढू. आपण त्याचं हा हा जे काही असेल आपल्या जागा जेवढी आहे हा. रिझर्व, ते आपण दिव्यांगांना मिळवण्याचा प्रयत्न करू, बरोबर आहे. आणि तुमचा रेफरल देऊ, आलं लक्षात. सर ऍक्च्युली माझा रेफरन्स नको द्या, नाही कारण देऊ की ना, मी तिथे अगदी बरोबर. कर्मचारी आहे. तुम्ही कर्मचारी आहे ना, म्हणून माझं म्हणणं काय आहे की तुम्ही जर आलं परस्पर, हा आता कसं आपण ऑनलाईन बोलतोय, बरोबर आहे. हा हा परस्पर आलं तर आपल्या सगळ्या गोष्टी समजेल ना. कारण की आता हा. ऑनलाईन वर बरेचसे लोक आहेत. कारण आपणच बोलत राहिलं तर बिचाऱ्या बाकीच्या लोकांचं आपल्याला काय होईल, ठीक आहे प्रश्न ठीक घेता आहे. येणार नाही, नाही. आपण दिव्यांगांना मिळाली पाहिजे, त्यांनाही हा, रोजगार संधी बरोबर आहे का नाही. मिळालीच पाहिजे. चुकीचं बोलतो का ओके, आपण. तर थँक्यू सर. आपणच बोलत राहू तर बाकीचे दिव्यांग जे आहे त्यांची समस्या राहून जातील ना. ठीक आहे ठीक आहे. तर तुम्ही पुढल्या रविवारी नक्की या. जर तुम्ही ओके नाही आले सर, तर आम्ही थँक्यू. तुम्हाला भेटू. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9850 एक मिनिट. 9850 891 891 10 हा 410 410. फोनवर 0. ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद ताई. हा ठीक आहे. हा जर तुम्ही सर नाही येऊ शकला तरी आम्ही दुसरं कॉल करून बाकीचे आपण कम्युनिकेशन करून टाकू. ठीक आहे. मी मदत बोलल्याबद्दल अरे नाही नाही नाही, काय हरकत नाही ना. चांगली तुम्ही माहिती दिली ना, ज्याच्यामुळे जे दिव्यांगांना रोजगार करायचा असेल, त्यांना जर गाळा हवा असेल, त्यासाठी आपल्याला मदत करता येईल ना, बरोबर आहे. मी पूर्ण यामध्ये सहकार्य करेल सर की त्यामध्ये दिव्यांगांना प्रथम प्राधान्याने गाडे आणि अगदी व्यवसायाकरिता अगदी जे अगदी पेमेंट अगदी 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 ठीक आहे ठीक आहे. करण्यात हा. आलं पाहिजे. अजून कोणी ओके दिव्यांग? सर. हॅलो, आवाज आवाज येत नाही ना मला, आवाज. हॅलो, ज्यांची समस्या आहे त्यांनी कृपया समस्यांची नोंद करावी ही विनंती आहे. अश्विनी पारधी, तुमची समस्या झालेली आहे की कार्तिक साहेब, तुमची पण समस्या आम्ही घेतलेली आहे. विलासजी फडके, आपलं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे.
सूर्यकांतजी वारजूरकर, तुम्ही मोलाचे 2 शब्द या मीटिंगला बोललेले आहात, त्यामुळे बरेचसे दिव्यांगांना मोटिवेशन मिळालेलं आहे. बाकीचे जे आहे ते सुद्धा आपल्या समस्या नोंदवू शकतात. आम्ही त्यावरती काय आम्हाला करता येईल ते बघता येईल. रोशनी मॅडम, तुम्हाला पण आम्ही गायडन्स केलेला आहे. राजेशजी खारेकर, आपलं मार्गदर्शन बिल्कुल आणि आपल्या समस्या आम्ही घेतलेल्या आहे. आणि तुमचा जो विषय होता उत्तर नागपूरला मीटिंग करावी, ते कालच आमचं हो पूर्ण झालेलं आहे. तुमचे जे तुमचे तिथले जे महामंत्री आहे, महामंत्र्यांसोबत आम्ही त्यांना निर्देशन दिलेले आहे की येत्या काही दिवसात तुम्ही तिथे मीटिंग आयोजित करावी. तुम्हाला जे काही लागेल बरोबर ते आम्ही त्याच्या पाठपुरावा करू. बरोबर बालकृष्ण बरोबर सर, मेरी आपसे विनंती है बालकृष्ण जी कि कृपया आप भी अपने 2 वर्ड, अगर समस्या नहीं है तो कुछ हमें अपने मार्गदर्शन करें. बालकृष्ण सर, आप मीटिंग को सुन रहे हैं, हम आपके आभारी हैं. आप हमें सुन रहे हैं, आपको जानने का भी हमें मौका मिलेगा. कृपया आप अपने बारे में परिचय दीजिए. रवींद्र तायडे साहेब, रवींद्रजी तायडे, रियल नार्जो. राजेश, वो चांदेकर जी को बताओ ना कैसे ज्वाइन करना करके. राजेश, हाँ हाँ बिल्कुल. कॉल करो उसको, बोलो, हाँ बताओ उसको कैसे ज्वाइन करते करके. उसका कॉल आया था. अच्छा. हाँ हाँ, अब ये काम में ठीक बिजी है है इसलिए ठीक. मैं बता नहीं पा रहा हूँ उनको. ठीक है. हाँ, ये लिंक शेयर कर देता हूँ मैं. हाँ, उसको बोल. ठीक ठीक. अभी फिलहाल हमारे साथ में फड़के साहब क्या बोल सकते हैं. फड़के साहब गाड़ी चला रहे हैं ना, हाँ, क्या? उनको डिस्टर्ब नहीं करना. नहीं, ठीक है ठीक है. हाँ, ठीक है ठीक है. अभी हमारे साथ में हीरालाल जी गुप्ता ज्वाइन हुए हैं, जो नागपुर ग्रामीण के शहर अध्यक्ष, नागपुर ग्रामीण अध्यक्ष है, जिला अध्यक्ष है. और हीरालाल जी गुप्ता जो है बहुत ही अच्छे वक्ता है. हमारे सारे भाषण दिव्यांग आघाड़ी के हीरालाल जी गुप्ता लेते हैं. और आज सुबह ही मेरी उनके साथ काफी अच्छी चर्चा हुई है. और काफी काफी सालों से ये भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाड़ी भारतीय जनता पार्टी के पक्ष से जुड़े हुए हैं और दिव्यांगों के साथ, दिव्यांगों के लिए हमेशा अच्छा कार्य करते हैं. गुप्ता जी, आपका स्वागत है इस मीटिंग में. हमारे कुछ दिव्यांग मित्र यहाँ म्यूट जुड़े है हुए हैं. तुम्हारा. आप म्यूट है, कृपया अनम्यूट करिए अपने आप को. गुप्ता जी, आप अपने आप को अनम्यूट करिए और कृपया हमें संबोधित करिए. और सभी दिव्यांग भाइयों से निवेदन है कि हर सोमवार 12 से 2 बजे तक, हर सोमवार 12 से 2 बजे तक आपकी जो भी समस्या हो, जिस भी प्रकार की समस्या हो, किसी भी विभाग की हो, तो कृपया करके आप प्रताप नगर चौक, नक्षत्र, जूम माननीय मीटिंग के माध्यम से ज्वाइन हुए. मुख्यमंत्री साहब इनके कार्यालय में आकर या फिर आप ऑनलाइन जूम मीटिंग में भी अपनी समस्या रख सकते हैं. आप म्यूट कीजिए ना हीरालाल जी. म्यूट कर दिए. म्यूट म्यूट करो. आवाज नहीं आ रही आपकी. वो नीचे में लाल बटन है, नीचे में जाओ, लाल बटन है, म्यूट करो. हाँ, अभी हाँ आ गई. बोलिए. हाँ, बोलिए. गुप्ता जय जी, श्री राम. जय श्री राम, जय श्री राम. और आप काफी पुराने पदाधिकारी, सम्मानीय पदाधिकारी है भारतीय जनता पार्टी के. सभापति रह चुके हैं. आप सभापति रह चुके हैं. आप नागपुर जिला ग्रामीण के अध्यक्ष रह चुके हैं, रह चुके हैं. आप हमारे दिव्यांग बांधवों को कुछ संबोधित करें. अभी हम लोग सीएम ऑफिस में बैठे हुए हैं. हमारे बीच में थोड़ी देर पहले माननीय श्री सुनील जी मित्रा जी भी आके गए, जो देवेंद्र जी फडणवीस के ओएसडी है. उन्होंने हमको गाइडेंस भी किया. इस बारे में आप कुछ हमें गाइडेंस करें. हमारे दिव्यांग मित्र रायगढ़ से यहाँ जुड़े हुए हैं, औरंगाबाद से हैं, गोंदिया से लोग जुड़े हुए हैं. और भी लोग आ रहे हैं, जा रहे हैं, समस्या नोट करके वो अपना आ रहे जा रहे हैं. तो हीरालाल जी गुप्ता है. नहीं, जय श्री राम. हाँ, खाएंगे तो खाएंगे. सभी खाएंगे, पक्का. सभी दिव्यांग भाइयों को मेरी ओर से नमस्कार. जय श्री राम. हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला माझ्या खूप शुभेच्छा. नाश्ता करणार कसं. हाँ, मेरी आवाज आ रही है क्या?
हाँ आ रही है गुरुजी, हाँ, बोलिए। मेरी आवाज आ रही है? हाँ हाँ, आ रही है, आ रही है। सभी दिव्यांग भाइयों को जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। दोस्तों, हाँ बस ये मीटिंग खत्म कर, बस बस। मैं आपको बताना चाहता हूं कि अमोल जी ने जो बीड़ा उठाया है दिव्यांगों को एक करने का, उन्होंने संकल्प लिया है कि नागपुर तक ही सीमित नहीं रहना है, पूरे महाराष्ट्र में अच्छा। दिव्यांगों की जो भी समस्या है उसको निरंकार करना है। समस्या इस प्रकार की, दिव्यांग की अनेक की समस्या है। किसी को रोजगार चाहिए, किसी को दादू बैटरी वाली साइकिल चाहिए, झिकझॅक बसू नको, असा बस किसी ना, को इकडे बस, असा इकडे चेअर, असा बस, ठीक, असं समोर बस ना, इकडे असं इकडे आला, झिकझॅक बसला ना ते जरा ऑट ते चांगलं असेल, असं 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 हा असं हा असं हा, इथे बस, समोर बसणं हरकत नाही. तो अनेक समस्या दिव्यांग की है। हाँ लेकिन आज माननीय रखी गई आवाज थी। आवाज आवाज तुम्हारी लहरा रही है. आवाज नहीं आ रही? आ रही, हाँ आ रही, बोलो बोलो बोलो. अरे, मीटिंग रखी गई थी, लेकिन ऊपर वाले के आगे किसी की चलती नहीं है। ऊपर वाला जो चाहता है वही होता है। लेकिन हमारे दिव्यांग भाइयों ने, हमारे प्रमुख नेताओं ने, दिव्यांग के नेताओं ने, चाहे वो अमोल जी हो या डॉक्टर साहब हो, राजू राउत जी डॉक्टर साहब हो या वाजूरकर जी हो, इन्होंने संकल्प किया, परिस्थिति कैसी भी रहे, कुछ भी रहे, मौसम किसी भी प्रकार का रहे, लेकिन अपने को दिव्यांग का काम करना है, इनके कार्य को आगे बढ़ाना है, इनकी जो मूल समस्या है उसका निवारण करना है। इसीलिए आज मीटिंग मुख्यमंत्री कार्यालय में रखी गई थी। बारिश के वजह से वहां लोग कुछ उपस्थित हुए होंगे, कुछ नहीं हुए होंगे, इसीलिए जूम के माध्यम से मीटिंग चालू है, मीटिंग की जा रही है। जो जो लोग जुड़ा हुआ है उन्हें भी धन्यवाद, जो नहीं जुड़ा उन्हीं से भी निवेदन करता हूं कि कृपा करके आने वाले समय में जब भी मीटिंग रहे, आप मीटिंग में अपनी उपस्थिति दर्ज कराए, ताकि आपकी भी समस्या है उससे अवगत कराए हमें, ताकि हम उस कार्य को कर सके। आपको चाहे वो रोजगार का माध्यम हो, साइकिल का माध्यम हो या संजय गांधी निराधार का माध्यम हो, किसी भी हल कर सके। आपकी इस बात को भली भांति जानते होंगे कि लोगों पे कुदरती मार है, दूसरी थोड़ा सा तकलीफ अधिकारी देते हैं, अधिकारी देते हैं। अधिकारी के वजह से दिव्यांग एक बार जाता कार्यालय में, 2 बार जाता है। इसी के वजह से भारतीय जनता पार्टी ने एक आघाड़ी बनाई। आघाड़ी के माध्यम अधिकारी दिव्यांग की सुनता नहीं है, परेशान करता, उसका कार्य नहीं करता, उसका काम नहीं करता। उसको काम कराने के लिए काम किस प्रकार और कैसा होना चाहिए, महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी की सरकार है और भारतीय जनता पार्टी की आघाड़ी इस कार्य को अंजाम दे रही है। दोस्तों, मैं बताना चाहता हूं कि अपने इस कार्य को, अपने इस कार्य को सुचारू रूप से करने के लिए डॉक्टर राजू राउत जी है, अमोल वाल्के जी है, वाजूरकर जी है, ये सब दिव्यांगों की जो भी समस्या होती आती है उसे हल कर संकल्प करते हैं और करते रहते हैं। आए हर इतवार को, सप्ताह में एक दिन इतवार को
वाल्के निवास में एक जन समूह उमड़ता है दिव्यांगों का, अपनी अपनी समस्या को लेकर। समस्या जो भी कैसी भी रहे, कितनी भी जटिल हो, जा बेटा, करो करो करो, जाओ जाओ जाओ, जा जा समस्या कितनी भी जटिल हो, लेकिन बेटा कर लो ना, जाओ कर लो, ये अगाड़ी ने ऐसा संकल्प किया है जाओ जाओ जाओ। कि समस्या जटिल हो सकती, लेकिन मनुष्य जटिल नहीं हो सकता। उसकी समस्या निवारण करने के लिए हमारे दो शेर, वैसा कहा जाएगा तो ये शेर इस प्रकार का संकल्प लिए कर रहे। आज इनका 28वां जन संवाद चालू है। ये जन संवाद लोगों को सही मार्गदर्शन करता है और सही दिशा बताता है, बेरोजगार को रोजगार भी प्रदान करता है और इन्हें रोजगार से भी लगाया जाता है, रोजगार भी दिया जाता है, रोजगार से भी लगाया जाता है। संजय गांधी के काम होते हैं, अनेक प्रकार के जो जो महाराष्ट्र शासन के योजना के अंतर्गत काम आते, सभी काम को अंजाम दिया जाता है। और इस कार्य को करने के लिए हमारी टीम लगी हुई है। सप्ताह में एक दिन, इतवार के दिन वाल्के निवास में एकत्र होता है। उसी कार्य को लेकर सबकी समस्या का समाधान किए और जो भी व्यक्ति दिव्यांग आप लाभ से वंचित हो, गवर्नमेंट के लाभ से। जी, आपकी आवाज जरा लहरा रही है। हेलो, हाँ 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 हाँ, आवाज लहरा रही बारिश के मौसम के वजह से होगी। बिल्कुल बिल्कुल। तो धन्यवाद धन्यवाद गुप्ता जी, आपने बहुत अच्छा मार्गदर्शन किया है हमारे सब दिव्यांग बंधुओं भाइयों को, और इसी तरह आपका मार्गदर्शन रहे, आपका आशीर्वाद बना रहे हम सभी दिव्यांग भाइयों पे। और आप जितने भी दिव्यांग भाई हैं हमारे जो जुड़े हुए हैं अभी ऑनलाइन पे, मैं उनसे निवेदन करूंगा कि आप अपनी समस्या, और अपने यहाँ पे जो ऑनलाइन है पूरे महाराष्ट्र से जुड़े हुए लोग हैं। अभी हमारे फटके साहब है, वो उत्तर रायगढ़ से हैं जी। हाँ, वो ड्राइव कर रहे हैं इसलिए वो बात नहीं कर पा रहे हैं। वो रायगढ़ से, उत्तर रायगढ़ से है, जो रायगढ़ के जिला अध्यक्ष हैं अपने भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाड़ी के। और बहुत से लोग हैं एक्चुअली, वो अपना एकदम समय पे हुआ ना ये चीज। हमें तो आज यहाँ तो आना ही था, लेकिन समय पे अपना मित्रा साहब ने हमें अपना ये सब सारा सेटअप करा के दिया। इस वजह से अपन बाकी महाराष्ट्र के जो भी दिव्यांग है भाई बहन है उनसे जुड़ नहीं पाए। लेकिन अपना प्रयास है कि आने वाले सोमवार से पूरे महाराष्ट्र भर से जितने भी दिव्यांग भाई है उनकी हम समस्या लेंगे और उसका निराकरण करने का अपन यहाँ पे प्रयास करेंगे। समझ गए राजेश? आपको यहाँ पे अभी आगे बहुत अच्छा ये करना है। बिल्कुल राजेश, समझ हाँ, गए बोलिए। हाँ, आपको, बोलिए। क्योंकि आपको इस बारे में बहुत सारी जानकारियां हैं, आप कंप्यूटर के बारे में मास्टर है। समझ गए? नहीं नहीं नहीं, हाँ बिल्कुल। नहीं ऐसा नहीं है। तो हम अपने को कैसा है, एक एक जो लोग है, क्योंकि काम ये करना पड़ेगा, डिवाइड करना पड़ेगा ना। हाँ, सभी होता है बोलना। वही लोग थोड़ी करेंगे। हाँ हाँ, हमें वैसा नहीं करना बिल्कुल है बिल्कुल। जिस तरह से बाकी लोगों ने आज तक किया है कि मैं हूं तो अपनी भाजपा पार्टी है, वैसा हमें नहीं करना है। बरोबर। हमें सभी नहीं नहीं, दिव्यांग भाई है, सबको किसी ना सबको किसी तरह से साथ में लेके चलना है, सबको करना है, साथ में मिलके काम करना है। कम करना है, सबको मोटिवेट करना है। और आपको हम लोग एक एक बरोबर, सौंपेंगे, क्योंकि हमें बिल्कुल। यहाँ पे जो बैठाला है वो उसके लिए नहीं हाँ, बैठाला कि हम हमारा प्रचार प्रचार करें। नहीं समझ नहीं नहीं, बरोबर है ना। बरोबर, समझ हाँ, गया? हमको हमारा समझ भी, गया समझ। आपको भी, जो दिव्यांग जैसा अभी वो हमारी शाहू है, कौशिका शाहू जो जी है दीदी है, उन्होंने क्या बोला जी, कि मैं एक सर्विस करती हूँ और यहाँ पर जो कृषि उत्पन्न बाजार समिति है यहाँ पे जो गाड़े हैं सिर्फ एक दिव्यांग को आओ, दिया गया है, जबकि हमारा आरक्षण कितना बरोबर। है? 4% है। 4%। अगर 200 वहां पे गाड़े हैं तो हमको कितने मिलना चाहिए? 8 मिलना चाहिए। लेकिन सिर्फ अभी दिव्यांगों एक को मिला है, यानी इसका मतलब उनको भी, यानी एक ये उल्लास आया ना, ऐसा ये आया उनको कि नहीं भैया हम कहने का डायरेक्ट। मतलब ऐसा है कि पूरा इसका जो सार है हाँ कि हर फील्ड में, हाँ, चाहे 200 स्क्वायर फीट का जीआर हो, बिल्कुल बिल्कुल नौकरी हो, आपले बिल्कुल सरकार सेवा केंद्र हो, बिल्कुल, एनीथिंग, समिति हो, हाँ हाँ यहाँ तक बिल्कुल राजकीय आरक्षण हो, बिल्कुल 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 सब में दिव्यांगों को प्राधान्य मिलना चाहिए। मिलना चाहिए, बरोबर है।
और तो इस विषय में आप देखो हम ना, लोगों को वो कौशिका बिल्कुल दीदी जो है, उनको अपनी समस्या के जी बारे में समस्या तो बताई, लेकिन उनको एक हाँ मोटिवेट मिला कि नहीं, मैं भी कुछ दिव्यांग हाँ करना चाहती हूँ। तो हाँ ना ऐसे, बिल्कुल बिल्कुल बरोबर है, तो ऐसे जो लोग हैं इनको हम क्या करना है, हमें आगे लाना है, आगे लाना है अपने इनको को मोटिवेट कंबाइन करना है, करना है। मोटिवेट बिल्कुल करना है। बिल्कुल और मैं सबसे हमारा निवेदन है कि आप ये बात को भूल जाए कि हम लोग हमारा प्रचार प्रसार कर रहे हैं। नहीं नहीं कृपा नहीं करके नहीं ये बात अपने दिमाग से निकाल ले। हमें क्या करना है, दिव्यांगों की समस्या छुड़ानी है। यानी समस्या आखिरी छुड़ानी है आखिरी उनका आखिरी दिव्यांग जो है, यानी तड़ागड़ा जो मतलब अपन मराठी में जो बोलते हैं, पर हाँ, वो वहां हाँ दिव्यांग तक हमें पहुंचना है, उसकी समस्या समझनी है, और हमें मुख्यमंत्री कार्यालय से उसका निवारण करना है। साथ साथ में सही हमें हमारी जो भारतीय जनता पार्टी जो है, उसको भी बढ़ाना है। समझ गया? बढ़ाना है हाँ, बराबर। क्योंकि हर गल्लो गली में हर क्षेत्र में हाँ, भाजपा अपना जो बीजेपी है बीजेपी का नाम और आगे उसका आगे हमें कार्य लोगों तक हाँ, जाए। हाँ क्या है, हाँ, बिल्कुल कि इस तरह के कार्य होते हैं और हम करने में सक्षम है। कर सकते हैं ना। सक्षम है, हाँ, बिल्कुल समझ कर गए। सकते हैं। हाँ, हाँ। और कोई दिव्यांग भाई जो है, चर्चा करना चाहता हूँ, नहीं समस्या है तो कम से कम चर्चा, कोई मार्गदर्शन कि नहीं साहब आप ऐसा कर रहे हैं तो बरोबर है, नहीं है, अच्छा, हालांकि बस एक ये ओप्पो CP-H2721, कृपया अपना परिचय दीजिए। ओप्पो सीपी नहीं, कुछ समस्या है तो कम से कम परिचय तो दो कि हम परिचय यहाँ से दीजिए। बात कर रहे हैं। हम समझ सकते हैं आज थोड़ा नेटवर्क इशू है, लेकिन आप ज्वाइन है तो बोलने की कोशिश इसका करिए। इसका कारण यह है कि हम जहाँ बैठे हुए हैं, ओप्पो सीपी सभी लोगों को उसका समझ यानी मालूम पड़ना चाहिए, ये हमारा कहना है। आपकी समस्या ऑनलाइन भी, प्रमोद प्रमोद राव जी, प्रमोद बोला राव, जी. हाँ, आप आपल्याला काही मार्गदर्शन द्या दिव्यांगांना, दोन शब्द बोला. हा, बोला ताई बोला. नमस्कार. आवाज नाही आहे. हा. हा, रावसाहेब बोला. समस्या काही नाही आपली. रावसाहेब बोला, बोला काही बोला. टेन्शन नाही. नाही नाही, टेन्शन नाही, काही मार्गदर्शन करा दिव्यांगांना. तुम्ही जे रविवारी जे करता समाजसेवक. हाँ प्रमोद जी चालू करिए. रावसाहेब हा बोला. बोला बोला, तुम्हाला पुढे यायचं आहे तर बोला. रवींद्र तायडे साहेब, आपण बरेच वेळपासून इथे आहात मीटिंग मध्ये. आपण कुठनं आहात परिचय द्यावा. तुम्ही म्यूट आहात. तुमच्या फोनच्या डाव्या साईडला एक रेड बटन आहे, त्याला क्रॉस आहे, त्यावरती क्लिक कराल तर तुम्ही अनम्यूट व्हाल. हा, डाव्या साईडला. हा हा, बोलो बोला सर. ताडे साहेब, नमस्कार. तायडे साहेब हा परिचय द्या. नमस्कार. पुन्हा कोणत्या शहरातून आहे सांगा. आता आवाज येत मी आहे. हा, येतो आहे. हो एक मिनिट, आवाज रवींद्र तायडे साहेब बोलत आहे, जरा एकदा त्यांना ऐकून घेऊया आपण. बोला ठीक साहेब. हा मी आहे, बोला. मी नमस्कार सर, मी रवींद्र तायडे बोलतो. हा, बोला. माझ्याकडे शेगाव शहर अध्यक्षाचा पदभार आहे. शेगाव शहर अध्यक्ष आहे का आपण? नंबर सांगा हो, सर तुमचा, मी तुम्हाला लगेच ऍड करतो आपल्या याच्यामध्ये. शेगाव कहाँ है? 99 23. शेगाव शहर अध्यक्ष आहे. शेगाव सर ताडे साहेब, तुमचा नंबर सांगा. हा, 99 23 99 23 55 55 68 20. 20. आपला सर एक 99. महाराष्ट्राच्या दिव्यांगांचा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला ऍड करील. ठीक आहे ना, चालेल. हो हो. धन्यवाद. शेगावचे शहर आणि अध्यक्ष आहे तुम्ही, शेगावला. हा, मला काही जास्त दिवस झाले नाही, आता 7-8 महिनेच झाले माझी नियुक्ती होऊन. काही हरकत नाही सर. आणि अरे वा, तुम्हाला खूप आणि शुभेच्छा. माझं तुमचं काम पाहून मला खूप आनंद होतोय आणि दोघांचंही स्वागत, अभिनंदन सर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, तुमचं पण कारण तुम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन. तुम्ही अं, शेगाव शहर मी ते आपले माझा संयोजक आहात. माझ- मी बोला ना. पहिल्यांदाच हा कार्यक्रम अटेंड करतोय झूमवर. अच्छा अच्छा, हा, ठीक आहे ना. कारण सर, या तुम्हाला अगोदर सांगू माझं इच्छितो तायडे साहेब की हा आमचा 28वा जनसंवाद आहे. हा, मला मेसेज हो. वगैरे मिळाले होते, पण माझं बाहेर काम चालू होतं, त्याच्यामुळे थोडासा बाहेर होतो आणि मी. या आणि जनसंवादच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातील जे दिव्यांग आहेत त्यांच्या समस्या आम्ही घेतो, आणि आम्ही आतापर्यंत जेवढं आमच्यानी होतो तेवढं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु आता माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी आम्हाला आदेश दिलेले आहे की या सर्व समस्या तुम्ही सीएम कार्यालयातून सोडवा, आणि आम्ही त्या अनुषंगाने आता पुढे आमच्या कामाची वाटचाल करीत आहोत. नाही, त्यामुळे या शेगावच्या काही माध्यमातून समस्या असतील तर त्याही तुम्ही आम्हाला शेअर करू शकता. नाही, मी पर्सनली आपलं शेगाव नगर परिषद जयश्री काटकर ह्या सीओ आहेत, आणि त्यांच्याकडे मालमत्ता कराचं जे आपला GR होता आपल्याकडे, हा हा हा. 50%
मालमत्ता करात सूट मिळण्याबाबत, तर ते हो मी हो त्यांच्याकडे दिला होता. पण हा त्यांच्याकडून काही सहकार्य मिळालं नाही, कारण त्यांचं म्हणणं झालं की हा GR जो आहे हा ग्रामीणशी संबंधित आहे. अगदी बरोबर. हा हा बोला ना. हा बोला. हा, तर माझं त्याच्याकडे त्याच्यामध्ये असं डिटेल काही दिलं नव्हतं की बाबा ग्रामीण किंवा शहरी जे अच्छा. स्वराज्य संस्था आहेत किंवा काही आहेत, असं काही असा उल्लेख नाही आहे असं बरोबर पर्सनली त्याच्यात. बरोबर बरोबर तायडे साहेब. त्या कर विभागाच्या मॅडमकडे मी आपलं मला वाटते हातोले मॅडम होत्या आणि हा हे होते. आणि मला थोडासा माझाही कर थोड्या कारणामुळे बाकी होता आणि मी त्यांना 2-3 वर्षाचा होता. त्यांनी शास्ती तो लागू केला होता. 2,500 रुपये त्यात एक्स्ट्रा त्यांनी लागू झालं. 2% लावले होते. अच्छा अच्छा. हा 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 आणि पर्सनली मी त्यांच्याशी हे डिस्कसही केलं होतं की हा कर मी भरायला तयार आहे, परंतु हा जो दंड लावला तुम्ही 200-400 रुपये ठीक आहे, पण 2,500 ते 3,000 रुपये जास्त होतात. बरोबर बरोबर. आणि मी पर्सनली तो लढा दिला, आणि कारण माझ्या मागे तर कोणी नाहीये. नाही नाही, असं 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 नाही, आता असं बोलू नका. आता आजपासून नाही आम्ही नाही, मी सगळे दिव्यांग पर्सनली बंधू माझ्यासाठी आणि जे जिल्हाध्यक्ष आहेत वगैरे होऊन गेले, हा तर त्यांचं म्हणणं झालं की ते काही एवढे इंटरेस्ट घेत नाहीत आता. अच्छा अच्छा. आणि आपलं कसं आहे, आपला उत्साह आहे आणि आपले काम करायची इच्छा आहे. माझं आता दिव्यांगासाठी चालूच आहे, असा काही बरोबर विषय नाहीये. बरोबर आहे. आणि पण कसं एकटा व्यक्ती कमी पडतो ना. अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे. आज आता समजा तर मला तायडे आपल्या साहेब. मागं 2-3 व्यक्ती जरी असले तर आपण पुढे सरसावतो आणि काम करायला आपला म्हणजे उत्साह वाढून जातो. बिलकुल बिलकुल बिलकुल. तायडे साहेब, तुम्हाला मी सांगू इच्छितो की आज महाराष्ट्रातलं एकही शहर असं नाहीये की आम्हाला नागपूरमधून ओळखत नाही. आम्ही नागपूरच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातले लोकांचे कामं करतो, दिव्यांगांचे. आणि एवढंच आहे की ती स्पीड आम्हाला नव्हती, पण आता ती स्पीड पण आम्हाला भेटलेली आहे. त्यामुळे तुम्ही शेगाव म्हणून आहात तरी काही विषय नाही सर. शेगावचे जे काही प्रश्न असेल दिव्यांगांचे ते नाही, आपण मी मिळून तर या सॉल्व्ह करू. माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हो प्रयत्न हो हो, करणारच आहे, तुम्ही कारण हे स्वतःला एकटे मला. समजण्याची गरज नाहीये. पक्ष आपल्या सोबत आहे आणि आपण मिळून कार्य आणि करू सर, काही हरकत नाही. आमच्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे हा, आणि आमचा विषय राजधानीपर्यंत नाही तर उपराजधानीपर्यंत जात आहे आणि मंत्री साहेबांपर्यंत जात आहे, तर आम्हालाही आनंद आहे. हो धन्यवाद आणि धन्यवाद. तुमच्या माध्यमातून जात आहे की तुमच्यासारखे कार्यकर्ते जर सरसावले पुढे, तर आम्हाला ते दिव्यांगासाठी जी एक चांगली गोष्ट आहे की जाई कोणीतरी म्हणजे यातून काय छोटे मोठे प्रश्न मार्गी लागतात, आणि तिथं यायची म्हणजे लोकली तुम्ही जी फिजिकली आप तो ले लीजिए कार्यक्रम ना. अरेंज करू शकता. परंतु हा अच्छा, आप आपला कार्यक्रम आता या आपको मार्केट कार्यक्रमात की ढेर भरपूर सारी महाराष्ट्रातले लोक जोडले जातात, बहुत बात बताई. आणि ही एक चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. आप यही पे ले लेते तर तायडे साहेब ऐका ना. तर आपला हम्म. जो मालमत्ते संबंधित जो आहे ना, हा, ते काम करा, तुम्ही एक पत्र तयार करा माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या नावाने. ठीक आहे ना. मी हा, ऐका ना, नाही आणि आता आपल्याला व्हॉट्सअप ऐका ना तुम्ही, आणि व्हॉट्सअपवर पाठवून हा. द्या याच्यावरती. नाही, आता शास्तीचा वरून आदेश आलेला आहे, ते शास्ती पूर्णतः माफ झाली. झाली का? हा हा हा, ठीक आहे ना. म्हणजे जो दंड लावला होता ना त्यांनी, हा आता त्यांनी अर्ज मागवले काहीतरी 27 तारखेपर्यंत शेवटची अंतिम तारीख होती, परंतु आता त्यांनी तो तारीख पुढे हे केलेली आहे. हो का? नाही, ऐका ना, आपण जे शहरा भागात नाही मालमत्ता कर माफ नाही का GR निघालेला आहे, हो तर ना. ग्रामीण मध्ये लागू केलेला, शहरी लागू व्हायचा आहे. तर माझं मत काय आहे, एक पत्र तुम्ही तयार करा. आपण तर करू आम्ही. हो ना, ठीक आहे. ऐका ना, 2-4 इकडनं आपल्या जिल्ह्यातनं जर पत्र आले, मग तुम्ही तर GR हो, काढलेला आहे, बरोबर आहे, मग हा शहरात का लागू नाहीये? वारजूर माझं कसा तेच आहे का? म्हणणं होतं ना त्यांच्यासाठी. हा, तर त्याच्यावरती आपल्याला पाठपुरावा करता येईल. बरोबर आहे. ठीक आहे ना, माझ्या जी. काही समस्या असतील किंवा जनतेच्या असतील तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारच आहे. हा, ठीक आहे ना. मग साहेब ठीक आहे, एक पत्र तुम्ही पाठवून द्या व्हॉट्सअपवरती. ठीक आहे. हा, तायडे चला. साहेब, आम्ही परत 2 मिनिटात परत येतोय. 2 मिनिटात. नाही ना, जरा 2 वाजून झाले. 2 वाजेला. अच्छा, ठीक आहे. चालेल चालेल. तर ऐका ना, सर्व दिव्यांग बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे की दर सोमवारला आपण इथे 12 ते 2 दरम्यान आपण ऑनलाईन आणि प्लीज आपलं ऑफलाईन आपण इथे अवेलेबल राहू. ठीक आहे. परत समस्या तुमचं असतील. अभिनंदन सर, दोघांचं पण. नाही, तुमचं पण धन्यवाद. अभिनंदन. तुमचे पण धन्यवाद अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. कारण तुम्ही आम्ही जोडले जातो ना, आता शेगाव कुठं आणि नागपूर कुठं. अगदी बरोबर बरोबर. मी लिहिला सर, मी तुमच्याबद्दल लिहिलेला आमच्यासाठी आहे. ही चांगली गोष्ट आहे. हा, ताईडचा तुमच्याबद्दल लिहिलेला आहे मी. आणि मालमत्ता कर ठीक आपला आहे, हा विषय आहे, त्याच्यावरती आपण विचार करतो. ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. ओके सर, धन्यवाद. 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 सर्व दिव्यांग बंधू आणि भगिनींना आमचा पुन्हा एकदा नमस्कार. आणि तुम्ही सर्व ऑनलाईन जुडलेत आणि आपल्या समस्या सांगितल्यात आणि तुम्ही आम्हाला ऐकून घेतलंय, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. नमस्कार. थँक्यू सर. हा, आता पुढल्या सोमवारी पुन्हा आपण इथे पुढच्या सोमवारी मोठ्या संख्येने
ती लिंक शेअर करावी. दिव्यांगांच्या समस्या तुम्ही पदाधिकारी आहात भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीचे. जे कोणी सदस्य नसतील त्यांनी सदस्य बनावे ही माझी विनंती आहे. तुम्हाला नम्र विनंती आहे. मोठ्या संख्येने पुढच्या रविवारी जे आहे तुम्ही या पुढच्या सोमवारी या मीटिंगला जॉईन करावे ही विनंती. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.